प्रतिभा, अगं काय करतेस तू? प्रतिभा, चहा झाला की नाही? मला गोळ्या घ्यायच्या आहेत. किती उशीर झाला? सुमनताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या. आई, अहो साखर संपली आहे, थोडीच होती. मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला. अगं संपली म्हणजे काय? घरात आजारी माणूस आहे, चहा सारखा लागतो. मग तू लक्ष का नाही ठेवलं? जा आता पटकन घेऊन ये. सुमनताई म्हणाल्या. आई, अहो माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्हाला तर माहिती आहे की ह्या महिन्यात तुमच्या मुलाने घर खर्चासाठी दिले नाही, त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही. जे आहे त्याच्यातच भागवावं लागणार आहे, प्रतिभाने सांगितलं. अगं घरात आजारी माणूस आहे, यांचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला? या सगळ्याची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का? आणि साखर आणायला तुझ्याकडे 20-30 रुपये देखील नाहीत. सुमनताई आता चिडल्या होत्या. आई, आता अडचणीच्या वेळी थोडं समजून घ्यायला शिका. एक दिवस चहा नाही प्यायला तर काही होत नाही, असं म्हणत प्रतिभा रागाने तिच्या खोलीत निघून गेली. सुमनताई तिच्या पाठमोहऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघत बसल्या. या घरात काळीची किंमत उरली नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. नात्यांचे मोल कधी जाणणार ही मुलं? असं स्वतः म्हणत त्या खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून ताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते. त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या. आल्यावर त्यांनी दिनेश रावांसाठी चहा केला आणि त्या चहा आणि आणलेला ब्रेड घेऊन खोलीत गेल्या. दिनेश रावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निपचित पडून होते. परिस्थितीपुढे हतबल झाले होते. त्यांनी सुमनताईच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली. हे घ्या, खाऊन घ्या, चला गोळ्या घ्यायच्या आहेत. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे. मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला. सुमनताई चिडून बोलल्या. मला माफ करा, मी तुझ्या अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं. दिनेशराव म्हणाले. तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना, भोगा आता. काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा. सुमनताई चिडून बागेत निघून गेला. दिनेशराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटवून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळी त्यांच्या मनात सुरू झाला. साधारण 20-30 वर्षापूर्वी दिनेशराव शिंदे खिशात अवघे 20 रुपये घेऊन लातूरला आले होते. काय करायचं, कुठे जायचं काही माहीत नव्हते, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढंच मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी चप्पल्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता शिंदे फुटवेअर लातूरातील सुप्रसिद्ध चप्पलचं दुकान बनले. नंतर त्यांचे लग्न झाले. सुमनताईंना दिवस गेले होते. दिनेशरावांना मुलगा पाहिजे होता म्हणून त्यांनी लिंग तपासणी करून मुलगी आहे म्हणून 3 वेळा खाली केल्या आणि चौथा वंशाचा दिवा म्हणजेच राजवर्धन झाला. सगळं कसं चांगलं सुरू होतं. राजवर्धन दिनेशरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे दिनेशरावांनी हर एक सुख त्यांच्या पायाशी आणून ठेवले होते. राजवर्धनला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती. सुमनताईंनी दिनेशरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या, स्वतःच्या पायावर उभे राहू द्या, पण दिनेशरावांनी काही ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते मुलासाठी अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणतात ना, अति लाड उतू जातो असंच. राजवर्धनला नको त्या गोष्टीचे नाद लागले. मटका खेळले आणि कमी दिवसात जास्त पैसे कमावण्याच्या नादात त्याने जमिनी दुकाने सगळे गहाण ठेवले. कर्जाचा डोंगरच रचला. दिनेशराव तर अगदी परवापर्यंत मुलांच्या संसाराचा गाडा ओढत होते. त्याचे कर्जाचे हप्ते भरणे, घरात सामान भरणे सगळं करत होते. पण अचानक त्यांना अर्ध पॅरेलिसने ग्रासले. ते अंथरुणाला खेळले आणि मग राजवर्धनवर घराची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवय नसलेले तो होतं ते सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकान सुद्धा विकून बसला आणि आता फक्त दिनेशरावांकडे होतं ते फक्त त्यांचं हक्काचं घर. त्यामुळे भूतकाळातील गोष्टीमुळे
दिनेशरावांच्या डोळ्यात अश्रू आले, पण आता खूप उशीर झाला होता. वेळीच त्यांनी सुमनताईचं ऐकून राजवर्धनला स्वावलंबी बनवले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. पायाच्या आवाजाने दिनेशराव भानावर आले. बघताच तर राजवर्धन त्यांच्या खोलीत आला होता. दिनेशरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले, बाबा काय झाले? मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला, म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे. दिनेशरावांनी कासनुक्या नजरेने त्यांच्याकडे पाहिले. हे बघा बाबा, तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे, राजवर्धन बोलला. राजवर्धनचे बोलणे ऐकून दिनेशरावांना बरं वाटले. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टी सुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे राजवर्धनकडून मागून घेतली, पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही. त्यांनी थरथरता हात मायेने राजवर्धनच्या डोक्यावरून मायेने फिरवला. राजवर्धनने त्यांच्या हातात पेन दिला. तितक्यातच सुमनताई आल्या. त्या खोलीत आल्या आणि राजवर्धनला दिनेशरावांच्या खोलीत पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या समोर बसला होता. राजवर्धन, तू आज बाबांच्या खोलीत कसा काय? सुमनताईने विचारले. अगं आई, काही नाही, ते जरा काम होतं म्हणून आलो होतो. असू दे, नंतर येतो, असं म्हणत राजवर्धन घाबरून तिथून उठू लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला. काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे? ताईंनी विचारले. अगं बघ, हा माझा मुलगा, किती काळजी त्याला आपली. त्याने विमा काढलाय आपला. दिनेशराव थरथरत्या आवाजात म्हणाले. होय, बरं, बघू बरं. मग असं मला बघून लगेच निघालास का? दाखव जरा ते कागद, ताई व राजवर्धनला बोलल्या. अगं असू दे आई, मी नंतर कधीतरी घेईन सही, बाबांना आराम करू दे, असं बोलत राजवर्धन तिथून निघून लागला. तेवढ्यात ताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या. अगं आई, अगं दे तो कागद. पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या. वाचून झाल्यावर ताईंनी एक नजर राजवर्धनकडे टाकली आणि जाऊन त्याच्या एक कानाखाली लावली. लाज वाटत नाही तुला? बाबांना अजून किती फसवणार आहेस? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस. बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस का रे? तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांजोटी राहिले असते तर बरं झालं असतं. अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस आम्हाला? अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर राहिलं आहे, बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास. लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना? सुमनताई आता चांगल्याच भडकल्या होत्या. आई, अगं मी इतका अडचणीत आहे. इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे. मला संकटात साथ देणं, त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का? राजवर्धन आता आवाज चढवून बोलत होता. त्याचा आवाज ऐकून प्रतिभा, त्याची बायको सुद्धा तिथे आली. तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे? तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोयस आणि तुझं म्हाताऱ्या आई वडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे? सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय. यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करतोय. एका रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही. अजून काय केलं पाहिजे? हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे. आम्ही तुला काय करणार रे कष्टाची किंमत? तुला सगळं आयतं मिळालं आहे ना? सुमनताईंचा पारा चढला होता. आई, अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल. आता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी. त्यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. प्रतिभा बोलली. आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, ताई बोलल्या. मग आम्ही वेगळं राहतो.
तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही, आम्ही दोघे काहीही करून खाऊ, प्रतिभा म्हणाली. खुशाल वेगळे राहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा उरली नाही. नका खायला घालो आम्हा म्हाताऱ्यांना. बास, आता पुरे झालं. जा इथून, यांना आराम करू दे, सुमनताई म्हणाल्या. दोघे पण रागातच खोलीच्या बाहेर निघून गेले. ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. दिनेशराव गुपचूप पडून राहिले. आज थोडेफार मुलावर विश्वास उरला होता, तो पण गेला. ह्या विचारात ते शांत झाले. असेच काही दिवस गेले. राजवर्धन आणि प्रतिभाने सुमनताई आणि दिनेशरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कुठेही गेले नव्हते, कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एका संध्याकाळी सुमनताईंनी राजवर्धन आणि प्रतिभाला बोलावून घेतले. आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे, सुमनताई बोलल्या. त्यांना वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले. आम्ही आमच्या पश्चात हे घर तुला देणार नाही. तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत. ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे याचं पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. तुम्हा दोघांना 2 आठवड्याचा कालावधी देत आहेत. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत, सुमनताई शांतपणे बोलत होत्या. काय? असं कसं तुम्ही वागू शकता? मला रस्त्यावर काढलं तुम्ही. मी कोर्टाची पायरी चढणार आता. बास, मला माझा हक्क मिळाला पाहिजे. तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही, राजवर्धन संतापून म्हणाला. हो, खुशाल कोर्टाची पायरी चढ. दिनेशराव सगळं बळ एकवटून बोलले. बाबा, काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासोबत असं वागणार तुम्ही? तुमच्या लाडक्या मुलासोबत? हो, खूप लाडका माझा मुलगा. तुला माहितीये, तुझ्या आईला दिवस केले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी. आणि एकदा नाही, चांगलं 3दा ह्याची शिक्षा देवाने मला दिली. आणि तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला. त्यानंतर मुलगा आहे समजताच किती आनंदी झालो मी, कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता. आणि म्हणून खूप लाड केले तुझे. सगळं कमवलं तुझ्यासाठी. ही मला किती वेळा सांगायची, लाडाने बिघडला आहेस तू. पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे. पण आज 4 चौघात माझं नाक कापलं तू. माझी कष्टाची कमाई गमावलीस. तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा, पण परवा तर तू माझा विश्वासघात केलास. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास. अरे, तू बापाची काठी बनायला पाहिजे होतस, पण तू तर माझी आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पंथी बरी. पुरे झालं आता. हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आई बापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये, ही चांगली शिकवण मिळाली मला, असं म्हणून दोघे खोलीत निघून गेले. राजवर्धनला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता, पण कदाचित आता खूप उशीर झाला होता. 2 आठवड्याभराने त्याला आणि प्रतिभाला ते घर सोडून जावं लागलं. त्यानंतर सुमनताई आणि दिनेशरावने त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्यांच्यासाठी उघडले नाही. आणि उर्वरित आयुष्य त्यांनी त्यांच्यासाठी राहण्यासाठी 1 खोली आणि बाकीच्या खोल्या भाड्याने दिल्या. आणि त्या भाड्याच्या पैशातून ते मस्त आयुष्य जगू लागले. एकमेकांना आधार देत आयुष्य जगत राहिले. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.